खूप सुंदर सामना झाला. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला होते सुरुवात. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक. गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतायत संतोष थोडंसं गेम प्लॅन मध्ये चेंज करत असताना, कारण की या अगोदर आपण बघितलं पहिलं षटक मित याने हाताळलं होतं. काही गैरवर्तणूक करू नका, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल असं आयोजकांकडून सूचना केली जाते. फलंदाजी करणारा संघ सुद्धा लक्षात असू द्या. तदनंतर गोलंदाजी करणारा संघ दोघांसाठी या ठिकाणी सूचना आलेल्या आहेत आयोजकांकडून. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू. लेफ्ट आर्म गोलंदाज संतोष आपण बघतोय मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. अटॅकिंग फलंदाजी नक्कीच विनायक पाटीलच्या माध्यमातून मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून आपण बघितले 5 चेंडूवर 5 षटकार आले होते. खूप सुंदर गोलंदाजी सुद्धा केली होती. त्यानंतर फलंदाजी एक्युरेसी काय असते, आक्रमकता काय असते, पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं. परंतु नवीन सामना आहे, नवीन संघ समोर असताना वीर तानाजी पारगाव यांना सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. स्ट्राइक एंड फलंदाज मिस्टर सचिन ऑन साइडला. हलक्याशा हाताने चिप शॉट आहे. जबरदस्त फट लावण्याचा प्रयत्न. 100% गुण देण्यात येतील. सुरेख झेल. फलंदाज बाद. तंबूच्या आशाला पहिला धक्का. नक्कीच सॉफ्ट डिस्मिसल सचिनच्या माध्यमातून बघतोय. चेक करण्याचा प्रयत्न, परंतु मिडॉनचं क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी बघायला मिळत नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. स्वतःला झोकून दिलं आणि सुंदर कॅच एक्झिक्यूट केला. पहिला हादरा बसत असताना आपण बघतोय वीर तानाजी पारगाव या संघाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निकीच आकाश तरी याला आपण बघू शकताय. स्ट्राइक एंड फलंदाज. स्टेटमेंट दिली होती की मी थोडंसं वरती येईन आणि तो वरती येत असताना आकाश तरे स्ट्राइक एंड फलंदाज. शरपासून दूर फेकण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक विनायक पाटील पुढे सरसावतायत लॉंगॉनच्या दिशेने. आपण बघू शकताय एक धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. वैयक्तिक आणि सांघिक खातं उघडलं जाते वीर तानाजी पारगाव या संघाचं. पहिलं षटक आपण बघतोय पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सचिन स्वस्तामध्ये बाद झाला. तदनंतर आकाश पहिल्या चेंडूवर सेन्सिबल सिंगल घेऊन नॉन स्ट्राइक एंडला आपण बघतोय. आता मात्र निलेश स्ट्राइक एंड फलंदाज. यापासून शरीरापासून दूर खेळला जातोय तो क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र चुकी करतोय. थोडंसं सरप्राइजिंग बाउन्स बघायला मिळालं मिड ऑफच्या दिशेने. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 2 धावा सहजरितीने कंप्लीट केल्या जातात. निलेश एक्सपिरियन्स आहे या फलंदाजाकडे. कित्येक उन्हाळे आणि पावसाळे पारगाव संघाकडनं बघितलेले आहेत. कठीण काळामध्ये नेहमीच फलंदाजी करत असताना आपण सातत्याने बघितलं आहे निलेश यांना. इथून मात्र खरी गरज असणार आहे संघाला चांगली स्टार्ट करून द्यावी लागेल. 3 धावा स्कोर कार्डवर आपण बघताय. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष सज्ज होईल. शरीरापासून दूर फेकला जातोय. पुन्हा एकदा ऑन साइडला विनायक पाटील पुन्हा एकदा पुढे सरसावतात. 1 धाव सहजरितीने कंप्लीट केले जातात. एका धावेनेशी धावफलक 4 या अंकांवर आपण बघू शकतायत. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच विकेट गेली आणि विकेट गेल्यानंतर सिंगल आणि डबलवर भर देत असताना निलेश आणि आकाश बघतोय आपण. आकाश कॅलिबर खेळाडू आहे. कित्येक वेळा मोठमोठे फटके सिक्सर किंग या नावाने ओळखलं जातं या फलंदाजाला. इथून मात्र पोटेन्शियल सिद्ध करावं लागणार आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु पुन्हा एकदा थोडंसं आपण बघतोय चेंडू ऐन वेळेला उसळी घेतोय. तुषार आपण बघतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे. चांगली गॅदर करतोय. षटकाची होती समाप्ती. पॉवर प्लेचं पहिलं षटक नक्कीच नावे जाते मैत्री सफाळे या संघाकडनं, कारण की संतोष यांनी या षटकामध्ये धावा खर्च केल्या आहेत. त्या म्हणजेच 5 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. मैदानाच्या आतमध्ये खूप सुंदर सामना मैत्री सफाळे आणि त्याच्या अगेन्स्ट वीर तानाजी पारगाव हा सामना रंगताना बघायला मिळतोय. देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. लवकर मारू
स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर मस्ती का लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर डीजे धन्यवाद, थँक्यू डीजे. सुंदर असं सॉन्ग आपण बघतोय पांडू या चित्रपटातील. नक्कीच भाऊ कदम, कुशल बद्रिके, त्यानंतर सोनाली कुलकर्णी चित्रपट आपण बघतोय. सुंदर मूवी आपल्याला बघायला मिळत आहे. 5 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये सुरुवात आपण बघतोय. पारगाव या संघाची थोडीशी संत आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आकाश तरेसारखा फलंदाज आहे. नक्कीच दुसरं षटक थोडंसं मी म्हटलंच होतं ना, जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा तेव्हा तुमचं गेम प्लॅन असणं सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्या कारणास्तवच मी थोडासा मागे राहिला होता, कारण की त्याला ठाऊक आहे आकाश तरेसारखा फलंदाज अजून येणे शीश आहे. म्हणूनच क्रिकेटमध्ये सी फॉर कॉन्सन्ट्रेशन असणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुन्हा एकदा मीत पहिला चेंडू घेऊन ओध विकेटने. यावेळेस मिस टायमिंग आहे स्वतः फॉलो थ्रू मध्ये. मीत यावेळेस कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. जबरदस्त गोलंदाजीचं कृत्यकरण. मोठा धक्का आकाश तरेच्या रूपाने लागलेला, तो म्हणजेच वीर तानाजी पारगाव या संघाला. खेळाडू बाद. आकाश तरे मात्र निराश हतबल मनाने तंबूच्या आशेला जात असताना जबरदस्त गोलंदाजी. मीत आतापर्यंत सातत्य राखतोय. सातत्याचं दुसरं नाव मीत याच्या रूपाने बघायला मिळतंय. सुंदर गोलंदाजी. टप्पा बघायचा झाला तर खोलवर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टॉपे जोडलं गेलं आणि फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल सर मीत यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज समीर आपण बघतोय. या सुंदर व्यक्तिमत्व पारगाव या गावातून बिलॉंग करतायत. क्रिकेटवर सुद्धा अतोनात प्रेम आहे, एक्सपिरियन्स आहे, परंतु इथून खरी गरज आहे. आता मात्र संघ अडचणीत आहे, कारण की इथून 5 धावा झालेल्या आहेत, 2 गडी बाद अशी अवस्था आपण बघतोय. वीर तानाजी पारगाव या संघाची 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा मीत ओध विकेटने. यावेळेस पुन्हा टॉपे जोडलं जात आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्या झेल खाली येत असताना, परंतु थोडस लेझीनेस आणि त्या कारणास्तव अजून सुद्धा समीर मैदानाच्या आतमध्ये सुस्थितीत बघायला मिळतोय. निश्चित झेल मात्र त्या ठिकाणी सोपा होता, परंतु थोडस लेझीनेस बघायचं झालं तर मिडऑफच्या दिशेने कुठल्याही प्रकारचा प्रयत्न बघायला मिळाला नाहीये, परंतु जीवनदान समीर याला मिळालं जात आहे. 6 धावा थँक्यू सो मच सांगितलं असेल समीर याने, कारण की हा झेल सुटलाय, परंतु अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मी चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस ब्लॉकला डिलिव्हरी हाताळली जाते. पंचांकडे लाऊड अपील, परंतु पंच दर्शवत असताना नक्कीच कशा पद्धतीने मात्र अपील होती. तुषार एस्टेनच्या मागे आपण बघतोय बॅटर निलेश यांना आपण बघू शकत होता. तर निर्धाव चेंडूची सांगता निश्चित स्वरूपी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. स्कोरलीग दिशेने आपण बघतोय नितीशजी कदम मॅन फ्रॉम टिंबी खोडावे, त्यानंतर स्ट्राईक एंड पंच मॅन फ्रॉम भाईंदर आपण बघू शकतात विशालजी नाईक, त्यानंतर समीर पाटकर मॅन फ्रॉम डोंबिवली या अगोदर सुद्धा आपण बघितलेला आहे. 6 धावा 1.3. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्यावर भेदक मारा काय जबरदस्त पद्धतीने मीत यांच्या माध्यमातून केला जातोय. ऑन साईडला चेंडूला वळवलं जात आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तर तू बघायचं झालं तर चेंडू मात्र इंटू द गॅप निघून गेला आहे. थोडंसं फंबल आणि त्या कारणास्तव चेंडू सरळ निघून गेला. 4 धावा. या 4 धावेची धावफलक 10 या अंकांवर बघू शकताय. 3 रन्स ऑन बोर्ड. चौकार येतोय निलेश यांच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा मीत ओध विकेटने सज्ज होईल. पुन्हा एकदा आपण बघतोय इनसाइड थोडासा पॅडला चेंडू आदळला जातोय. बॅट अँड पॅड आपण बघतोय. 1 धाव पळून काढली जाते निलेश यांच्या माध्यमातून. मी त्याचं कौतुक करावं, कारण की आकाश तरेसारखा एक महत्वाचा धक्का आणि नक्कीच विकेट जात असताना आपण बघतोय 11 या धावसंख्येवर 2 गडी बाद. वीर तानाजी पारगाव संघ थोडीशी संत सुरुवात आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये शांत राहून चालणार नाहीये, कारण की समोरचा संघ तेवढाच मातब्बर आहे. मैत्री सफाळे हा संघ आपण बघतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील पुन्हा एकदा ओध विकेटने सज्ज होईल.
ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग करून अलॉंग दी कार्पेट खेळून काढलेला आहे विनायक पाटील. पुन्हा एकदा आपण बघतोय थोडंसं लॉंग ऑनच्या दिशेने वाईट डिश फील्ड करतायत. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. या एका धावेशी पॉवर प्लेची 2 षटकं कंप्लीट होत आहेत. नक्कीच 12 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये वीर तानाजी पारगाव हा संघ आपण बघू शकतायत. थोडंसं बघायचं झालं तर संत सुरुवात आहे, परंतु विकेट गेल्यानंतर थोडंसं पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न, कारण की दोन्ही फलंदाज अनुभव आहे, अनुभवाची कुठलीही कमी नाही आहे. परंतु ही शिदोरी यूज करणं या 3 षटकांमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की समोरचा संघ मैत्री सफाळे चांगलं बॅटिंग सुद्धा आहे. म्हणून इथून संघर्ष दोन्ही संघांमध्ये बघायला मिळेल, नो डाऊट. तत्पूर्वी आपण देऊया डीजेला संधी, ऐकूया आपण डीजेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये ऑनगोईंग मॅच कडे. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अग्री चषक बिरवाडी पर्व 6 मध्ये वीर तानाजी पारगाव प्रथमतः फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय नक्कीच अग्री चषक 2021 मध्ये हा संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. झेल सोडल्यानंतर परिणाम काय असतो हे दर्शवत असताना समीर यांच्या बॅटमधनं 6 धावा येत असताना षटकार. डीजे धन्यवाद. सुपर स्ट्रोक. चेंडू बघायचं झाला तर ओपीच होता. तुषार घर त्यांना आपण बघू शकतायत. आता मात्र होत विकेट नव्हते, थोडस बघतोय आपण राऊंड द विकेटने जात असताना पुन्हा एकदा समीर स्ट्राईक एंडला फलंदाज. यावेळेस वेट ऑन वॉच केला. वेट परिपूर्ण ट्रान्सफर करत असताना लॉंग डिस्टन्स गाठेल का तर नाही. क्षेत्ररक्षक त्या झेल खाली येत असताना आता मात्र खेळी संपुष्टात येईल. समीर बॅक टू द डगआउट. गॉन. धन्यवाद. धावसंख्या 18 या धावसंख्येवर बघू शकता 3रा हादरा. नक्की षटकार आला होता. थोडंसं बघायचं झालं तर राऊंड द विकेटने गेले, चेंज ऑफ पेस केलं आणि सुरेखरित्या डीप मिड विकेटला आपण बघू शकताय तर गडी बाद होत असताना समीर आता मात्र तंबूच्या आशाला जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेद याला आपण बघू शकतायत. हरहुन्नरी खेळाडू आहे. नवतरुण उभारता सितारा वीर तानाजी पारगाव या संघाकडनं खेळत असताना आपण बघतोय. परंतु इथून चांगले प्रयत्न करायला पाहिजेत, परफॉर्मन्स करावा लागेल, कारण की खेळाल तर वाचाल या तंत्रांवर आजकालचं क्रिकेट आहे. म्हणून खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवणं खूप गरजेची गोष्ट. आतापर्यंत मैत्री सफाळे संघाचा विचार करायचा झाला, काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिलं षटक आपण बघितलं, संतोष खूप चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं. तदनंतर मी त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, जबरदस्त गोलंदाजी केली. तदनंतर 3ऱ्या षटकामध्ये जरी सुद्धा पहिल्या चेंडूवर षटकार आला तदनंतर कमबॅक करून देतोय मिस्टर तुषार. खराब चेंडूचे सिग्नल. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. 19. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साईडला शपळून खेळण्याचा प्रयत्न, मस्तकाला दस्तक, चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. धन्यवाद. षटकार येतोय. 25 धावा स्कोर कार्डवर आपण बघतोय. चेंडू फारसा चांगला नव्हता, म्हणून ज्या पद्धतीने शॉट यायला पाहिजे होता तो शॉट मैदानाच्या आतमध्ये वेद याच्या बॅटमधून येत असताना पुन्हा एकदा राऊंड द विकेटने यावेळेस ब्लॉकला डिलिव्हरी हाताळली जाते. सुंदर कमबॅक तुषार यांच्या माध्यमातून. मिडफील्ड करेल फेकी अचूक आपल्याला बघायला मिळतं. 1च धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेची धावफलक 26 या धावसंख्येवर आपण बघू शकताय. 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा राऊंड द विकेटने सज्ज होईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण बघतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. तदनंतर
लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक सुंदर डिलिव्हरी अप्रतिम डिलिव्हरी ज्या पद्धतीने चेंडू रिलीज केला होता थोडासा आपण बघतोय ऑफ स्टंपच्या बाहेर होता थोडासा आतमध्ये वळतोय चांगलं कमबॅक मिस्टर तुषार घरत यांच्या माध्यमातून होत असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील पुन्हा एकदा बॅकलूला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न नो मॅन्स लँड मध्ये निश्चितच चेंडू विसावला जाईल दुसऱ्या धाव्यासाठी निलेश वळालेत चेंडूची फेकी होईल तत्पूर्वी 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातात या दोन्ही संघाची धावसंख्या 28 या धावसंख्येवर आपण बघू शकताय 28 रन्स ऑन बोर्ड करंट रन रेट बघायचं झालं तर नक्कीच आपण बघतोय रिक्वायर रन रेट करंट रन रेट आपण बघतोय 28 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय चौथं षटक नक्कीच मित मार्गस्थी पथावर आपल्याला बघायला मिळतोय 28 धावा 28 रन्स ऑन बोर्ड नक्कीच या अगोदर जो सामना झाला जबरदस्त चुरस आपण बघितली शेवटच्या मोमेंट पर्यंत परंतु थोडंसं कुठेतरी कमी पडत असताना आर्ची वॉरियर्स संघ काही हरकत नाहीये थोडंसं कुठेतरी गेम प्लॅन मध्ये कमी पडले असावेत परंतु क्रिकेटचा नक्कीच विजय मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला कारण की कुठलाही संघ जिंको कुठलाही संघ हारो परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन होणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि ते मनोरंजन होत असताना यावेळेस ऑन साइडला टॉपेज उडाला होतो नो मॅन्स लँड मध्ये विनायक पाटील आपण बघतोय रमत गमत चेंडूला मात्र फील्ड करतायत तत्पूर्वी 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत दोन्ही संघाची धावसंख्या हलती ठेवली जाते स्कोर कार्ड 30 या धावसंख्येवर 30 रन्स ऑन बोर्ड नक्कीच आयोजकांकडून एक सूचना येते कुठल्याही संघाची जर फॉर्मॅलिटीज बाकी असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा हे खूप गरजेची गोष्ट आहे मित्रांनो हे सांगण्यासारखी गोष्ट नाहीये यावेळेस सुंदर स्ट्रोक आहे लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात थोडीशी अति घाई संकटात नाही चेंडू 1 बाउन्स 4 धावा चौकार चार धावा आपण बघतोय 4 रन्स ऑन बोर्ड सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता अगोदरच मात्र मनसुबा नव्हता दोहऱ्या मोइंड मध्ये होते लॉंगऑफचे क्षेत्ररक्षक मात्र चेंडू थांबत नाहीये 1 बाउन्सने 4 धावा या स्कोरकडे अंकित होतील धावसंख्या 34 या धावसंख्येवर विथ स्ट्राइकेड फलंदाज आपण बघू शकताय पुन्हा एकदा शपलवून खेळला जातोय जबरदस्त स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आहे पंच सिग्नल मात्र पंचांचा हात वरती येत असताना आपण बघतोय नोचा इशारा विशालजी नाईक यांच्या माध्यमातून आपण बघतोय मीत सुद्धा चुकी करत असताना आपण बघतोय त्याचं कारण वेद जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 2+1 अशा 3 धावा स्कोर कार्डावर अंकित होतील 37 या धावसंख्येवर धावफलक आपण बघू शकताय आणि नक्कीच एबीपी माझं स्लोगन बघायला मिळेल उघडा डोळे बघा नीट येणारा चेंडू फ्री हिटच्या स्वरूपाने फ्री हिटच्या चेंडूवर काय जबरदस्त कमबॅक बघायला मिळतोय डायरेक्ट हिट आणि नक्कीच वेध घेतला जातोय वेध याचा आणि वेधची खेळी संपुष्टात येत असताना जबरदस्त कमबॅक फ्री हिटच्या सिग्नलवर धावचीच्या स्वरूपाने वेधची खेळी संपुष्टात 37 या धावसंख्येवर आपण बघतोय नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता असं क्वचितच बघायला मिळतंय फ्री हिटच्या चेंडूवर विकेट येत असताना कारण की एकमेव नियम आहे की फ्री हिटच्या चेंडूवर आपण रनआउटच्या स्वरूपानेच बाद होऊ शकतो आणि तो रनआउट येत असताना धावेची गरज नव्हती थोडंसं बघायचं झालं तर निलेशांचा कॉल होता निलेश सुखरूप आपल्या क्रीज मध्ये होते परंतु डेंजर झोन कडे वेध होते आणि मी तर कुठे चुकी करणार आहे जबरदस्त पद्धतीने आपण बघतोय या सरळ यष्ट्यांवर चेंडू फेकला आणि धावचीच्या स्वरूपाने वेध तंबूच्या आशेला जात असताना 37 या धावसंख्येवर नवीन फलंदाज अजिंक्याला आपण बघू शकताय तर निलेश सुरुवातीला आले होते अजून सुद्धा तग लावून ठेवलेला आहे मैदानाच्या आतमध्ये इथून मोठी स्ट्रोक येणं खूप गरजेची गोष्ट आहे कारण की अजूनही आपण बघतोय 3.4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला आहे 37 या धावसंख्येवर 37 रन्स ऑन बोर्ड आपण बघू शकताय थोडंसं कानमंत्र देत असताना अजिंक्य आपण बघतोय खूप सुंदर फलंदाज आहे परंतु नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला बघायला मिळतं इथून एक्सेलरेट करणं खूप गरजेची गोष्ट जी गाडी सेकंड गिअरवर आहे ना ती गाडी आता 4th गिअरवर टाकावी लागणार आहे पुन्हा एकदा मी तो विकेटने सज्ज होईल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न निलेश चुकी करतोय आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय
प्रत्येक चेंडू गणिक मोठमोठे प्रहार करण्यासाठी बघतोय मिस्टर निलेश मैदानाच्या आतमध्ये. नो डाऊट अनुभव आहे, परंतु समोरचा गोलंदाज तेवढाच मातब्बर आपल्याला बघतोय, तेवढाच चाणक्य आहे, म्हणून गोलंदाजाला रिस्पेक्ट देणं सुद्धा खूप गरजेची गोष्ट. नो बॉल आला, चौकार आला, तदनंतर काय जबरदस्त कमबॅक मी त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. म्हणून जे काही घडलंय ते महत्वाचं नाहीये, पुढे तुम्हाला काय फेस करायचं आहे हे महत्वाचं आहे. आणि ते फेस करत असताना सुंदर पद्धतीने मी त्याला आपण बघू शकताय ब्लॉकला डिलिव्हरी हाताळली आहे. आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि तत्पूर्वी 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2ने षटक होते समाप्तीवर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना वीर तानाजी पारगाव हा संघ जाऊन पोहोचतोय 39 या धावसंख्येवर 4 गडींच्या मोबदल्यामध्ये. अजूनही शेवटचं षटक येणं शेष आहे. या शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने धावा येतील बघण्यासारखी गोष्ट, कारण की शेवटच्या षटकामध्ये जर 10 ते 15 धावा जरी आल्या ना तरी सुद्धा एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल. घेऊया छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. आम्ही आगरी आगरी आम्ही आगरी आगरी हव सगळन लई भारी. आम्ही आगरी आगरी हव सगळन लई भारी. करतो मेहनत जीवापरी ठेवून भरोसा देवावरी. आम्ही आगरी आगरी हव सगळन लई भारी. आम्ही आगरी. धन्यवाद. नक्कीच आगरी म्हणजे गोडवा, आगरी म्हणजे प्रेम, आगरी म्हणजे संस्कार, आगरी म्हणजे आपुलकी आणि आगरी म्हणजे माणुसकीचा माहेरघर. असा आगरी समाज आज खेळताना आपण बघतोय. इनफिल्डच्या वरनं आपण बघतोय या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. अजिंक्य बॅटर आपण बघू शकताय दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकी येईपर्यंत 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक 41 या धावसंख्येवर आपण बघू शकताय 4 गडींच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. गोलंदाज आपण बघतोय अमन सुंदर झेल टिपला होता पहिल्या षटकामध्ये. नक्कीच सचिन यांचा तो झेल होता. नक्कीच प्रत्येक झेल खूप इम्पॉर्टंट असतो क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑन साईडला स्लाइस केले जाते अलॉंग द कार्पेट. डीप मिड विकेट वरनं स्वतः मीत पुढे सरसावत आहे. दुसऱ्या धावेसाठी वळाले डेंजर झोन कडे. अजिंक्य डायरेक्ट हिट नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. डायरेक्ट हिट नाहीये तर नक्कीच तुषार प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत आहे आणि नक्कीच फलंदाज पुन्हा एकदा धावचीच्या रूपाने बाद होईल. अजिंक्य याच्या खेळीला पूर्णविराम. धन्यवाद. धावसंख्या 42 या अंकांवर बघताय. 4.2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 42 5वा हादरा अजिंक्यच्या रूपाने लागत असताना चांगली गोलंदाजी अमन यांच्या माध्यमातून राऊंड द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस आखोटप्याचा चेंडू शरीरापासून दूर फेकला होता. चांगली लाईन अमन मात्र मेंटेन करत असताना, म्हणूनच तुमच्याकडे वेग असून चालत नाहीये, तुमच्याकडे लाईन अँड लेंथ असणं खूप गरजेची गोष्ट. आणि ती लेंथ मेंटेन करत असताना अमन बघतोय चांगली गोलंदाजी. आतापर्यंत शेवटच्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक खेळून देत नाहीये, ही जमायची बाजू आहे. हाणामारीच्या षटकामध्ये इथून प्रयत्न करायला पाहिजे चिराग स्ट्राइक एंड फलंदाज. पुन्हा एकदा ऑन द राईज, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. जबरदस्त पद्धतीने चेंडू मात्र रिलीज केले जात आहे. शरीरापासून दूर फेकण्याचा मनसुबा यशस्वी पद्धतीने बघतोय अमन. क्या बात आहे यार, जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 42 धावा. थोडस जखडून आणि बंधनात ठेवलं आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार आहे, कारण की असं वाटलं होतं 50 धावा क्रॉस करेल वीर तानाजी पारगाव संघ, परंतु थोडासा कुठेतरी कमी पडत असताना 42 धावा. षटकातील पुढचा चेंडू आपण बघतोय. पुन्हा एकदा अमन सज्ज होईल राऊंड द विकेटने. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि नक्कीच फुलटॉस चेंडू सुद्धा आहे आणि बीमरचे सिग्नल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. चेंडू मात्र निघून जातोय. बीमरचा सिग्नल आणि 1 बाउन्स, 4 धावा. धन्यवाद. फ्री हिटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये मोमेंटम शिफ्ट होत असताना
फुल टच चेंडू हाताळला गेला. थोडंसं बघतोय ना आपण कॉमेंटेटर कल्स लागत असताना अमन याला, कारण की आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत होता. यावेळेस आपण बघतोय शरीरापासून दूर फेकला आहे. पुन्हा एकदा रनआउटच्या रूपाने बाद होईल फलंदाज चिराग. वाईडचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येत असताना आणि नक्कीच फ्री हिट ऑन असेल. चला न्यू बॅटर आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. धावसंख्या स्कोर कार्डवर 47 धावा या धावसंख्येवर आपण बघू शकतायत. अजूनही 4.48 या धावसंख्येवर बघू शकतायत, कारण की खराब चेंडू होता. एक धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. 48 रन्स ऑन बोर्ड. अजून सुद्धा फ्री हिटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असतील आणि आता मात्र आपण बघतोय निलेश स्ट्राईक एंडला फलंदाज बघायला मिळेल. 48 लॉस ऑफ 6 विकेट वीरतानाजी पारगाव हा संघ. पुन्हा एकदा गोलंदाज फ्री हिटचा सिग्नल आहे मैदानाच्या आतमध्ये. अमन मात्र थोडासा आता कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे गोलंदाजीवर. ऑन साइडला बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. चेंडू लॉंग डिस्टन्स गाठत असताना महत्वाच्या क्षणी निर्णायक षटकार येतोय निलेश यांच्या बॅटमधनं. 6 धावा. या 6 धावणीची धावफलक आपण बघतोय 54 या धावसंख्येवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटच्या अंतिम चेंडूला बॅटची एज फ्लाय स्लिप कडे ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 55 धावा. नक्कीच अॅक्युरेसी बघायची झाली तर चांगलं धावणीती. नक्कीच 55 धावा आणि 56 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे मैत्री सफाळे या संघाकरिता. नाण्याची एक बाजू आपण बघितली आहे, नाण्याची दुसरी बाजू बघणं तेवढंच गरजेचं क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. या आपण देऊया डीजेला संधी. या 56 धाव्यांचं कसं वर्णन होईल हे मात्र दुसऱ्या इनिंग्स मध्ये आपल्या समवेत जॉईन होतील आमचे साथी समालोचक मनोजी पाटील. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत अग्री चषक बिरवाडी या स्पर्धेमध्ये. अग्री समाजोन्नती मंडळ शाखा बिरवाडी पुरस्कृत अग्री चषक बिरवाडी 2023 आदरणीय श्री सचिन ठाकूर संचालक आहेत. श्री रमेशजी किणी हिशोब तपासनीस. वैभवी ठाकूर शाखा उपाध्यक्ष. विलास किणी शाखा चिटणीस. संदीप पाटील शाखा सहचिटणीस. दनेश ठाकूर शाखा अध्यक्ष. श्रीकांत ठाकूर शाखा स्पर्धा प्रमुख. राजेंद्र गवड शाखा सदस्य. विलास पाटील शाखा सदस्य. स्वप्नील पाटील शाखा सदस्य. अनिल ठाकूर शाखा सदस्य. नीलम ठाकूर शाखा सदस्य.
मिनल ठाकूर शाखा सदस्य या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय की तुम्ही खूप छान स्पर्धा ऑर्गनाईज केले आणि या स्पर्धेमध्ये आगरी समाज बांधवांना मात्र जी संधी उपलब्ध करून दिली आणि एवढं छान मैदान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाकडे. पारगाव संघ मात्र प्रथम फलंदाजी करताना आपण बघितलं तर चला प्लीज थोडी घाई करा. नवीन बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 55 धावा केलेल्या आहेत पारगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना. तर निर्भय घरत याने जर झेल घेतला तर परशुरामजी पाटील साहेब बिरवाडी यांच्याकडून आपण बघतोय 200 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. तर बघूया कशा पद्धतीने पारगाव संघ या 55 धावा 56 धावा रोखल्या जातील का, कशा पद्धतीने गोलंदाजी होईल पारगाव संघाकडून की आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्यासाठी मात्र 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले ज्याने मागच्या सामन्यामध्ये स्टायलिश फिनिश केलं. 5 चेंडूवर 5 षटकार आले होते विनायक पाटील बाबू याच्या बॅटमधून. तर दुसऱ्या बाजूने मात्र तुषार गरतने 2 धावांची गरज असताना एक सिंगल काढून दिली होती. 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची संधी चालून आली होती बाबूला, परंतु शॉर्ट लेनचा चेंडू होता. मिस टाइम फटका झाला, 1 धाव आली आणि इथे मात्र सामना विजयी झाले होते मैत्री सफाळे. या वेळेला आपण बघतोय कशा पद्धतीने मात्र इथे आपण बघतोय नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. विनायक आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मैत्री सफाळे संघाकडून आपण बघतोय. तर एका बाजूने आकाश तरे मॅन फ्रॉम पारगाव, कधीच तर्रार मारा करण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज उजव्या हाताने राऊंड विकेट मारा करतोय. तुषार गरत या खेळाडूसाठी मात्र पहिला चेंडू असेल मैत्री सफाळेकडून आपण बघतोय. स्ट्राइक एंडला तुषार गरत. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. यावेळेला पहिला चेंडू अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून खेळलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. वेद पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. अकाउंट ओपन होतंय. वीर तानाजी पारगाव संघाकडून मात्र पहिलं षटक हाताळताना आकाश तरे आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. गाड घेतली जाते. विनायक एक स्टार फलंदाज आहे. आगरी समाजाचा विचार केला तर बऱ्याच स्पर्धेमध्ये मात्र अर्धशतक ज्याच्या नावावर आहे तोच विनायक. इथे मात्र सुरेख फटका, स्वीट साऊंड ऐकायला आला. 1 बाउन्स चेंडू ओव्हर द रोप, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. गोलंदाज आकाश तरे पूर्णपणे मात्र दडपणाखाली बघायला मिळतोय, कारण दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय. 56 धावा रोखायच्या आहेत. या धावा रोखण्यासाठी 2 बॅटर आलेत, त्यांना थांबवावं लागेल, कारण 2 बॅटर आहेत ते मात्र सेट फलंदाज आपल्याला बघायला मिळतात आणि हे सीझन पूर्णपणे इनफॉर्म मध्ये आहेत. तुषार गरत आणि विनायक पाटील. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय आकाश तरे. यावेळेला सुरेख फटका, स्वीप केलाय, चेंडूला मात्र 4 धावांसाठी पाठवलं जात आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चौकार. या वेळेला विनायकच्या बॅट मधून पुन्हा एकदा मात्र चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स, चौकार.
थँक्यू डीजे. या वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय इनफिल्डच्या वरून, परंतु लॉंग ऑफच्या वरून आता 6 धावा येतात. विनायक पाटील इज ऑन फायर. आकाश तरेला समजत नाही की चेंडू कुठे पिच करू, चेंडू कुठे हाताळायचे हे काही समजत नाही. कारण पहिल्या चेंडूवर सिंगल घेतल्यानंतर 4 4 4 आणि 6 काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र आकाश तरे गोलंदाजी मार्कवर. ते मात्र पुन्हा एकदा मात्र सुरेख निलेश करत चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव येताना आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या आपण बघितली तर तब्बल 20 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर मैत्री सफाळे हा संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 20. थँक्यू डीजे. खूप सुरेख लावणी आपल्याला बघायला मिळाली इथे. तर धावसंख्या आपण बघतोय 20 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर बॉडी लँग्वेज पूर्णपणे थोडीशी निगेटिव्ह बघायला मिळते. परंतु अजिंक्य घरत येतोय मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्य कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. अव्वलला मात्र तुषार घरत एक तो मेरे एक हात का काम है. वेद अप्रतिम झेल. क्या बात है. या गाण्यात झेलसाठी एक गाणं होऊन जाऊ दे. कडक. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. थँक्यू. नक्की वन साइड हिरो कोण यामध्ये, विनायक की वेद. वेदने जरी झेल घेतला असला तरी वन साइड हिरो मात्र विनायक होऊन गेलेला आहे. ते विनायकला सुद्धा आश्चर्य वाटलं. विनायकने स्माइल दिली झेल घेतल्यानंतर. काय जबरदस्त मात्र झेल आपल्याला बघायला मिळाला. हवेमध्ये झेप घेतली आणि एका हाताने मात्र चेंडूला अलगद झेललं गेलं. वेदचं कौतुक करावं लागेल. छोटा पॅक बडा धमाका म्हणावं लागेल, कारण चांगली फलंदाजी करतोय. वेळ आली तर गोलंदाजी सुद्धा मात्र सुरेख होताना आपल्याला वेदकडून बघायला मिळते. अजिंक्य या खेळाडूबद्दल बोलायचं झालं तर जेवढा क्रिकेट सुरेख हाताळतोय त्याहीपेक्षा सुरेख कबड्डी आहे. कबड्डी किंग म्हणून ओळखला जातोय. काही अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज अजिंक्य आपल्याला बघायला मिळेल. राईटम ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी पारगाव संघाकडून आपण बघतोय दुसरं षटक हाताळतोय. तर अमन येतोय बॅटर आपल्याला बघायला मिळेल सफाळे संघाकडून. मितला अजून थांबवलंय. अवळला मात्र अमन एकदा मात्र परिपूर्ण केली जाते. अमनच्या बॅटमधून येताना धावसंख्या आपण बघितली तर 21 धावा. 56 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ होतोय आणि तब्बल 21 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. कुठेतरी या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या तर मात्र काहीतरी होईल. सामन्यामध्ये रंगत वाढेल आणि सफाळे संघावर थोडंसं दर्पण आणण्याचं काम अजिंक्य याला करावं लागेल. परंतु जर या षटकात 8-10 धावा आल्या तर मात्र सामना पूर्णपणे मैत्री सफाळ्याच्या बाजूने झुकताना बघायला मिळेल. यावेळेला तुषार घरत
हम भी किसी से कम नहीं हे दर्शवताना चेंडू सीमारेषा पार षटकार. DJ Pamela in the mix. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची. थँक्यू डीजे थँक्यू. नवीन गोलंदाज आपण बघतोय अजिंक्यला 2 चेंडू सुरेख हाताळले होते. तिसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. इरादे स्पष्ट केलेत ते म्हणजे तुषार घरतने. या वेळेला मात्र सुरेख आणि इथे मात्र मागून आवाज आला होता की या चेंडूवर झेलबाद होईल, परंतु इथे मात्र झेल सुटतोय आणि आकाश तरीच्या हातामधून मात्र ही चुकी होताना आपल्याला बघायला मिळते. सहजासहजी चुकी होत नाही, परंतु इथे चुकी झाली, परंतु दाद द्यावी लागेल. अंदाज वर्तवणाऱ्या आमचे तज्ज्ञ आहेत मिस्टर साईश ठाकूर. त्यांनी म्हटलं होतं की षटकार आल्यानंतर मात्र झेल बाद होईल हा फलंदाज, परंतु इथे मात्र आकाशने झेल सोडलाय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 28 धावा 28. पुन्हा एकदा अजिंक्य. सामन्यामध्ये नक्कीच रंगत वाढली असती, तुषारचा झेल घेतला असता तर सामना पूर्णपणे बॅलन्सिंग बघायला मिळाला असता. पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. 28 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. राईट आर्मवर विकेट मारा करतोय मिस्टर अजिंक्य घरत आपल्याला बघायला मिळतोय. 19 चेंडू आणि आता मात्र 28 धावांचं लक्ष समोर असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अवळीला मात्र अमनच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. आकाश पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत एक धाव येताना 27 धावांचं लक्ष समोर आहे. 18 चेंडू आणि 27 धावा. सचिन गरत गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघतोय आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूला पिच ऑफ डिलिव्हरी बघितले तर उजव्याष्टीच्या खूपच बाहेर होता. उजव्याष्टीच्या बाहेर चेंडू गेला. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळतंय. 17 चेंडू 27 धावा. सामना पूर्णपणे रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळतोय. प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना आपल्याला बघायला मिळतोय, परंतु खरी लढत बघायला मिळाली ती म्हणजे ऑलमोस्ट वहाडोली आणि आर्ची वॉरिस वहाडोली. वेळेला हलक्या हाताने त्या पद्धतीने खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय. एकदा मात्र परिपूर्ण केली जाते. विजयासाठी 26 धावांचं लक्ष समोर आहे. चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडू आणि 26 धावा. सचिन गरत या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे. या खेळाडूने जर तुषार घरत ह्याला बाद केलं तर मात्र सामन्यामध्ये रंगत नक्कीच वाढेल. सचिन गरतकडे क्षमता आहे. मोठे फटके येण्यापासून तो थांबवू शकतोय तुषारला, परंतु तुषार ज्या पद्धतीने इन्फॉर्म बघायला मिळतोय आपल्याला तर नक्कीच सामना लवकर संपवण्याच्या तयारीत असेल. कारण शेवटच्या षटकामध्ये 7 ते 8 धावा जरी राहिल्या तरी दोन्ही संघांवर दर्पण असेल. गोलंदाज सचिन गरत. सुरेख फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार.
थँक्यू डीजे थँक्यू. 25 धावांची गरज आहे विजयासाठी. माफ करा 20 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 15. धावा झाल्यात 36. 20 धावांचं लक्ष समोर आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते तुमच्याकडे 15. 15 चेंडू मध्ये 20 धावा केल्या जातील का? जर तुषार गरत मैदानाच्या आतमध्ये राहिला तर नक्कीच 15 चेंडू म्हणजे त्याच्यामधील 4 ते 5 चेंडू नक्कीच शिल्लक राहतील. अव्वलला त्रिफळाची क्या बात आहे. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तुषार गरत बॅक टू डग आउट. सामन्यामध्ये पुन्हा एकदा आले ट्विस्ट. मी तर जातोय मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांचं लक्ष समोर आहे. सचिन गरतने आपलं काम केलंय. आता ही जोडी खूप महत्वाची आहे. या जोडीवर सर्व काही अवलंबून आहे. ही जोडी फोडण्यामध्ये यश आलं तर मात्र सामन्यामध्ये नक्कीच रंगत वाढेल. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतोय. इथे मात्र सचिन गरत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करतोय. अनुभव आहे. त्या अनुभवाने मात्र गोलंदाजी करताना सचिनला आपण बघतोय. खूप वर्ष झाली क्रिकेट खेळतोय आणि अनुभव खूप आहे. या अनुभवाने मात्र मागील चेंडू हाताळला होता. इथे मात्र मीतला त्रिफळाचित केलंय. क्या बात आहे. सचिन गरत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. चेंडू टप्पा पडल्यानंतर ज्या गतीने गेला आणि मधली यष्टी उद्ध्वस्त केली. काय गती होती. अप्रतिम. मीत पूर्णपणे मात्र फ्लॉप होताना आपल्याला बघायला मिळतोय. मोठा गडी बाद झालेला आहे. मोठी मासळी जाळ्यात फसलेली आहे. नक्कीच सामन्यामध्ये रंगत वाढलेले आहे. थँक्यू डीजे थँक्यू. विकेट हॅट्रिक साठी 333 रुपये धनंजय ठाकूर साहेब शाखा अध्यक्ष बिरवाडी आणि परशुरामजी पाटील साहेब यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी. तनिष गोलंदाज माफ करा बॅटर तर सचिन गरत. विकेट हॅट्रिक होईल का? चेंडू हवेमध्ये आहे. एस नो एस नो एस नो. शेवटच्या क्षणाला मात्र आकाशकडून चुकी होते. हॅट्रिक साध्य झाली असती. खूप मोठा हादरा बसला असता आणि सामन्याचं चित्र सुद्धा बदललं असतं. आकाश तरेकडून या चुका नेहमी होत नाहीत परंतु आज 2 वेळा झाल्या. मोक्याच्या क्षणी अति महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र आकाशकडून या चुका होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 38. 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. सामना बॅलन्सिंग बघायला मिळतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग घेतली जाते. आम्ही मात्र आता जातोय डीजे ऑपरेटर आमचे प्रज्वल आहे त्यांच्याकडे आणि त्यांना सांगतोय की एक मीटिंग घ्या आणि एक सुरेख गाणं वाजवा.
थँक्यू डीजे, थँक्यू. आकाश गोलंदाज देतोय, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकात तब्बल 20 धावा आल्या होत्या. सचिनने या षटकात केवळ 9 धावा दिल्यात, परंतु 2 गडी मात्र महत्वाचे बाद केलेत. मीत आणि तुषार या दोघांना मात्र माघारी धाडलंय. तर इथे मात्र अमनवर नजरा असतील, तर तनिष आलाय त्याच्यावर सुद्धा नजरा असतील. सामना आता पूर्णपणे बॅलन्सिंग आहे. कुठेतरी जे चान्सेस 60-40 होते ते 50-50 झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आकाश तरे. सुरेख फटका बघायला मिळतोय. एकदा मात्र परिपूर्ण केली जाईल. विजयासाठी 11 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष समोर आहे. 11 चेंडू 17 धावा. तनिष आणि अमन वर सर्वांच्या नजरा असतील. आलेल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आगरी समन्वयक मंडळ शाखा बिरवाडी पुरस्कृत आगरी चषक बिरवाडी या पूर्ण कमिटीकडून आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जे श्रोते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. गोलंदाज वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळाला. चेंडू मात्र निघून जातोय. वेद पुढे सरसावला. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं. सुरेख फेकी केली आणि इथे मात्र फलंदाज बॅक टू डग आउट. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय आकाश तरे. राईट आर्म ओव्हर द विकेट. संतोष यावेळेला मात्र एकदा परिपूर्ण केली जाते. बघूया अजिंक्य. इथे मात्र निलेश पुढे सरसावला. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं. तोपर्यंत 2 धावा मात्र परिपूर्ण केले जातात आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. 14 धावांची गरज आहे विजयासाठी. 9 चेंडू आणि 14 धावा शुभम वजे आम्हाला दर्शवतात. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल आकाश तरे. यावेळेला आपण बघितलं तर मात्र वाईट बॉलचा इशारा आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जातोय खराब. अवांतर धावेमध्ये भर होताना 9 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. 9 चेंडू मध्ये 13 धावांचं लक्ष आहे. 9 चेंडू मध्ये 13 धावा केल्या जातील का हे बघणं महत्वाचं असेल, कारण दडपण तर दोन्ही फलंदाजांवर आहे. खास करून आपण बघतोय नवीन आलेला फलंदाज संतोष, याला मात्र एकाच मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. एक मोठा फटका खेळल्याने आत्मविश्वास नक्कीच वाढणार. परंतु एका बाजूने आकाश तरे आपल्या लौकिकाला साजेसा मात्र खेळ होताना आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकात 20 धावा जरी गेल्या असल्या तरी मात्र इथे सुरेख गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. क्या बात आहे. आकाश तरे क्लीन बोल्डच्या माध्यमातून मात्र संतोष बाद होतोय. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत.
पेरूचा घोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा मी लाईल येन माझे मैतरणी माझे मैतरणी ये ना ग माझे मैतरणी माल मिलाय तू ये ना माझे मैतरणी पेरूचा गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल आकाश तरे. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 2 आणि विजयासाठी धावा हवे आहेत 13. आठ चेंडू 13 धावांची गरज. अमे येतोय नवीन फलंदाज. कबड्डीला मात्र एकदा परिपूर्ण केली जाते. अमनच्या बॅट मधून आता चौकार षटकार येईल का हे बघणं महत्वाचं असेल, कारण अमनने आतापर्यंत खेळलेले 6 चेंडू आहेत. 7 चेंडू त्याच्यामध्ये 4 सिंगल आणि 3 डॉट. म्हणजे कुठेतरी अमन सुद्धा स्ट्रगल करतोय. अमनला एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. चर्चा सुरू आहे अमनच्या बॅटमधून षटकार येईल अशी, परंतु एका बाजूने आकाश तरी सुरेख गोलंदाजी करतोय. या वेळेला साईश ठाकूरच्या शब्दाला मान दिला जातोय. 6 धावा येतात. षटकार. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हाल कनशी कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हाल कनशी कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. सहा चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज आहे मैत्री सफाळ या संघाला. तर या 6 धावा रोखायच्या आहेत. जर 5 धावा खर्च केल्या तर मात्र पारगाव संघ विजय होतोय, कारण कंपल्सरी चेस आहे. म्हणजे 6 चेंडू मध्ये 6 धावा तुम्हाला करायच्याच आहेत. गोलंदाज पण एकदा मात्र सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल चिराग. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय निर्धाव. 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांचं लक्ष समोर आहे. चिराग मॅन इन फॉर्म आपल्याला बघायला मिळतोय. मागच्या सामन्यात सुद्धा शेवटचं षटक हाताळलं होतं आणि काय जबरदस्त विजय मिळवला होता, तो म्हणजे तेंबुडे संघाविरुद्ध. या वेळेला मात्र समोर संघ आहे सफाळे. 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांचं लक्ष आहे. अमय एका बाजूने नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय अमन. गोलंदाज पुन्हा एकदा चिराग गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला गोलंदाज बघायला मिळतोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांचं लक्ष समोर आहे. या वेळेला आपण बघतोय खराब चेंडूचे संकेत. 5 चेंडू आणि विजयासाठी आता 5 धावा. चिराग या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. जेल होईल का? इथे मात्र जेल सुटतोय. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावली जाते. 4 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. 4 चेंडू मध्ये 4 धावा. हृदयाचे ठोके वाढले असतील. नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये मात्र लढती होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या धावफलकावर कितीही असू द्या,
सामना शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जातो. हीच खरी मजा आहे आगरी चषक बिरवाडीची. याआधी 82 धावा धावफलकावर लागल्या होत्या. चेंडू शेवटचा आणि 7 धावांची गरज होती, 8 धावांची, म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. आता 56 धावांचं टार्गेट आहे. 4 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. बघा रंगत काय आहे सामन्यामध्ये. आगरी चषकाला काय एवढं प्रसिद्ध मिळालेलं आहे त्याचं हे मुख्य कारण जबरदस्त रंगतदार लढती प्रेक्षकांना बघायला मिळतात. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम राहू द्या या आगरी चषक बिरवाडीवर. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज चिराग. इथे मात्र जबरदस्त अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळाली. चेंडू पायावर आदळतोय आणि इथे मात्र पंचाचा सिग्नल येतोय लेग बाईज. 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावा. काय जबरदस्त अप्रतिम सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मात्र पारगावच्या समर्थकांना मात्र या सामन्यामध्ये मजा करण्याची संधी देईल. एक निर्धाव चेंडू फक्त सामन्यामध्ये रंगत वाढवेल. पुन्हा एकदा हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपल्याला रोमहर्षक बघायला मिळतोय. या आधीची लढत आपल्याला बघायला मिळाली होती आर्ची वॉरियर्स आणि ऑल मॉन्स्टर बहाडोली. काय जबरदस्त सामना, प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना बघायला मिळाला होता. त्याच पद्धतीचा सामना लो स्कोरिंग सामना आहे, परंतु काय जबरदस्त रंगत आपल्याला बघायला मिळते. चिराग 3 चेंडू विजयासाठी 3 धावांचं लक्ष्य समोर आहे. अमय स्ट्राइक एंडवर, अमन नॉन स्ट्राइक एंडला, तर चिराग गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. मित्रांनो सामना आवडला असेल तर नक्कीच या सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 चेंडू विजयासाठी 3 धावांचं लक्ष्य समोर आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय चिराग. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला आपण बघितलं तर इथे मात्र सामना टाय फिनिश बघायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडू ओव्हर द रोप 4 धावांसाठी. मैत्री सफाळे वर्सेस ऑल मॉन्स्टर बहाडोली. आर पाटलाचे पोरा तुझा रुबाब कौरा माझे माग फिरता सारे गावांचे पोरा. पण जीव तुझे लागला हाय, जीव तुझे लागला हाय, जीव तुझे लागला हाय, जीव तुझे लागला हाय. इंस्टा वाली नाही तुझी गाववाली मी गर्लफ्रेंड हाय. इंस्टा वाली नाही तुझी गाववाली मी गर्लफ्रेंड हाय. माझे मनान बसलंय हे जाहीर झालंय जगाला. तुझे स्माईल कातिल करतय